चला तर आज बनवूया गाजरचा हलवा आणि ते बी हेल्दी पद्धतीने. तर साहित्य आहे खिसलेला गाजर आणि ड्रायफ्रूट्स आणि तूपसुद्धा बरं का. पहिले 2 चमचे तूप टाकून ड्रायफ्रूट्स चांगल्या पद्धतीने फ्राय करून घेऊया. तर आज मी रेडिओवर ऐकलं की डायबिटीज ही फक्त गोड खाल्ल्याने नाही होत, तर ते आपण जे गोड खातो ना ते आपल्याला पूर्णपणे जिरवता येत नाही. म्हणजे कॅलरीज इंटेक तर आपण करतो, पण त्या कॅलरीज बर्न करता आपल्याला प्रॉपर जमत नाही. त्याच्यामुळे डायबिटीजचे केस वाढतात. तर उरलेल्या तुपामध्ये आपण पुन्हा गाजरचा खीस टाकून त्याला मस्तपैकी परतवायचं, जोपर्यंत त्याचं पाणी हे थोडं प्रमाणात कमी होत नाही आणि ते चांगलं शिजत नाही. आणि मगच पुढची प्रोसेस करायला घ्यायची. तुम्ही मला सांगा की तुम्ही पण रेडिओ ऐकता का नवीन माहिती मिळवण्यासाठी? तसं मोबाईल तर सगळ्यांकडेच असतो, पण रेडिओ ऐकण्याची मज्जा ही काहीतरी वेगळीच. मग एकदा पाणी कमी झालं की मग त्याच्यामध्ये दूध टाकायचं. आता दुधाचं प्रमाण किती घ्यायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. फार कमीही घेऊ नका आणि फार जास्तही घेऊ नका, मीडियमनी घ्या आणि त्याला शिजू द्या. जेवढा वेळ त्याला हवा आहे तेवढा वेळ त्याला घेऊ द्या आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर तुमच्या आवडीनुसार घाला. साखरेपेक्षा गूळ हेल्थसाठी चांगलं असतं म्हणून मी गूळ घातलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याला मस्त इकडून तिकडून सगळीकडून परतून घ्यायचं. आणि गूळ हे थंडीतसुद्धा शरीराला उष्णता देण्याचं काम करतं, म्हणून त्यासाठीही ते चांगलंच आहे. त्याच्यामुळं तुमच्या पद्धतीने तुम्ही घाला, पण हेल्दी करायचं असेल तर गूळ चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घाला आणि मग काय थोड्या वेळ वाफ काढून सर्व करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही गोड गोड गाजरचा हलवा खा आणि गोड गोड हसत राहा. बाय.